नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राधेश्याम ट्युटोरियल्स मध्ये आपलं स्वागत आहे। आता या लेक्चरला पण आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचं एक एक्झाम्पल बघणार आहे। यापूर्वी पण आपण 2015 मध्ये बोर्ड एक्झाम मध्ये आलेलं एक एक्झाम्पल बघितलेलं आहे। अतिशय सोप्या मेथडने बघितलेलं आहे। प्रत्येक कॅल्क्युलेशन मी करून दाखवलेलं आहे। प्रत्येक स्टेप मध्ये जे कॉलम ऑपरेशन आहे ते तसंच का करायचं हेही सांगितलेलं आहे। ठीक आहे, त्याचबरोबर रो ट्रान्सफॉर्मेशन, ऍडजॉइंट मेथड याचा वापर करून इनव्हर्स कसा फाइंड करायचा ह्याच्यावरती पण लेक्चर्स आपले झालेले आहेत। प्रत्येक लेक्चरला आपण एकच एक्झाम्पल स्वतंत्र घेतलंय आणि शांतपणे सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्यात। त्या सगळ्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत। त्याचबरोबर बाकीच्या टॉपिकच्या पण लिंक्स आहेत। ठीक आहे, जर तुम्हाला ते फार इम्पॉर्टंट वाटलं तर नक्की एकदा जाऊन बघा। एक 5 मिनिटं वेळ लागेल। जर तुमच्या गोष्टी क्लिअर नसतील तर 1 बाय 1 एक व्हिडिओ जरी बघितला तरी सगळ्या गोष्टी क्लिअर होतील। ठीक आहे, आणि चॅनल जर सपोज तुम्हाला व्हिडिओ चांगला आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका। कारण डे बाय डे नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत। नवीन नवीन छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला म्हणजे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास कसा करायचा तर तुम्हाला इथून लक्षात येतील। ठीक आहे, आणि खूप कमी वेळेमध्ये छोट्या छोट्या ट्रिक्स वापरून आपण बऱ्याच गोष्टी शिकणार आहे। ठीक आहे, मग आता लक्ष द्या शांतपणे की या ठिकाणी आपल्याला इनव्हर्स फाइंड करायचा आहे कॉलम ट्रान्सफॉर्मेशनला। ठीक आहे, सांगा पहिली स्टेप काय? जे रेग्युलरली व्हिडिओ बघतात त्यांच्या लक्षात आलं असेल। पहिली स्टेप कॉलम पहिल्यांदा डिटरमिनंट आपण काढणार आहे। ठीक आहे, मग आता पहिल्यांदा आपण डिटरमिनंट काढूया त्याचा। सांगा इथं काय येणार आहे? 1। ठीक आहे, 1 म्हणजे हा पहिला नंबर घेतला। त्यानंतर कॉलम मध्ये काय येणार बघा, हा पहिला कॉलम पहिला रो सोडायचा, राहिले 2 2 3 1। मग ह्या कॉलम ह्या कॉर्नर पासून सुरुवात करायची। 2 1 चा 2 मायनस 3 2 चा 6 मध्ये साइन किती नंबर आहे? 0। म्हणजे इथं काय येणार सांगा? -0 घेतो मी ब्रॅकेट मध्ये। ऍक्च्युअली घ्यायची गरज नाही तरी पण आपण दाखवतो तुम्हाला मी। हा कॉलम आणि हा रो स्किप करायचा। 1 × 0 0 आलं, 1 × 3 -3 आलं। करेक्ट आहे? ओके, त्यानंतर पुढं इथे काय येणार सांगा? +1 येणार आहे ब्रॅकेट, +1 आलं, कॉलम आणि रो स्किप केला तर काय येणार सांगा? 2 × 0 0 -1 × 2 2 येणार आहे। म्हणजे आन्सर किती आलं बघा इथं? या ठिकाणी आन्सर आलं -4, इथं आलं 0 आणि इथं आलं -2। म्हणजे ओव्हरऑल डिटरमिनंट किती आला तुमचा? -6 आला। म्हणजे इनव्हर्स आपण फाइंड करू शकतो। कुठली मेथड आपण बघतोय? कॉलम ट्रान्सफॉर्मेशन। कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा फॉर्म्युला काय असतो? फॉर्म्युला असतो A इनव्हर्स इंटू A इक्वल टू I। करेक्ट आहे? ओके, मग आता त्या पद्धतीने आपण लिहून घेऊयात। बघा A इनव्हर्स तसंच ठेवूयात आपण इथं। A काय येणार इथं? 1 0 1 0 2 3 आणि त्यानंतर खाली बघा 1 2 1 इक्वल टू I 1 0 0 0 1 0 0 0 1। हे फिक्स असते, लक्षात घ्या। मांडणी लक्षात आली तुमच्या? ठीक आहे, आता बघा ऐका, हा कितवा कॉलम आहे? पहिला C1, याला आपण काय म्हणतो? C2, याला आपण काय म्हणतो? C3। सेम इथं वापरणार आपण C1 C2 आणि याला काय म्हणणार आपण? C3 म्हणणार आहे। क्लिअर पर्यंत? ठीक आहे, आता पहिली स्टेप काय असते कॉलमला? या ठिकाणी किती पाहिजे? 1, नसेल तर आणायचा। ऑलरेडी आहे, ठीक आहे। दुसरी स्टेप या पोझिशनला 0 आणायचा। 0 आहे, आणायची गरज आहे का? नाहीये। तिसरी स्टेप या पोझिशनला 0 आणायचा। म्हणजे तिसऱ्या कॉलम मध्ये, कितवा कॉलम आहे बघा, तिसऱ्या कॉलम मध्ये 0 आणायचा आहे। मग बदल कशात करायचा आहे? तिसऱ्या कॉलम मध्ये बदल करायचा आहे। काय बदल होतोय बघा आता शांतपणे। बदल हा तिसऱ्या कॉलम मध्ये करायचा, म्हणजे मी C3 लिहिलं आणि इथं आहे 1, इथं ह्या 1 मधून इथला 1 जर तुम्ही मायनस केला तर किती येणार आहे? 0, जे की आपल्याला पाहिजे। मग किती येणार सांगा? C3 मायनस C1 करायचं। करेक्ट आहे? C1 घ्यावाच लागतो तुम्हाला, हे मी ह्याच्या मागच्या पण व्हिडिओ लेक्चर मी सांगितलंय, कंपल्सरी घ्यावा लागतो, त्या स्टेप्सच आहेत। मग आता बदल C3 मध्ये आहे ना, मग आता इथं बघा मॅट्रिक्स, इथं इनव्हर्स आहे, लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं, हे इनव्हर्स असतंच पूर्णपणे। इक्वल टू मॅट्रिक्स काढून घ्या। आता इथं बघा C3 मध्ये बदल आहे ना तुमचा, तर C1 C2 तसंच लिहून घ्या। म्हणजे काय येणार सांगा? 1 0 1 0 2 2, C3 कॉलम तसंच मोकळा सोडा, 1 0 0 0 1 0। करेक्ट आहे? ओके, आता कॅल्क्युलेशन लक्ष द्या। C3 मायनस C1 सांगा, C3 किती आहे? 1 मायनस C1 किती आहे तुमचा? 1 1 मायनस 1 0, म्हणजे इथे येणार आहे 0। करेक्ट आहे? ओके, सांगा आता C3 किती आहे? इथं C3 आहे तुमचा 3। ओके, मायनस C1 किती आहे बघा इकडं? 0, म्हणजे इथं आलं 0, म्हणजे आन्सर आलं 3, म्हणजे इथे येणार आहे 3। त्यानंतर C3 किती आहे इथं? 1 मायनस C1 किती आहे बघा इथं? C1 1 1 मायनस 1 किती आलं? 0 आलं। ठीक आहे, म्हणजे इथे येणार आहे 0। म्हणजे ह्या कॉलम मध्ये तर तुमच्या लक्षात आला पार्ट काय झालाय तो? ठीक आहे, नेक्स्ट आता इकडे बघायचं आपल्याला। इकडे बघताना कसं बघणार सांगा? तर C3 किती आहे इथं? 0 मायनस C1 किती आहे? 1, म्हणजे आन्सर किती आलं? -1, म्हणजे इथे येणार -1। ठीक आहे, बघा C3 किती आहे इथं? 0 मायनस C1 किती आहे? 0, ओव्हरऑल आन्सर 0, म्हणजे 0 आलं। C3 किती आहे सांगा इथं? 1,
मायनस C1 किती आहे इथं 0, म्हणजे आन्सर किती आलं 1, म्हणजे इथे येणार 1. करेक्ट आहे? ठीक आहे. म्हणजे हा कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, हा रफ मध्ये करत चला, तुम्हाला पटपट गोष्टी समजून जातील. ठीक आहे, ओके. आता याच्या पुढं पहिली स्टेप इथं 1 आणा, दुसरी स्टेप इथं 0 आणा, तिसरी स्टेप इथं 0 आणा, चौथी स्टेप इथं 1 आणा. ठीक आहे, कसा 1 आणायचा तर आता नीट लक्ष द्या. ह्या कॉलम मध्ये 3 आहे, ह्या कॉलम मध्ये 2 आहे. ठीक आहे, मग मी काय करू शकतो सांगा, 3 मधून 2 मायनस केल्यानंतर आन्सर किती येतं 1 येतं. मग मी पहिल्यांदा बघा लक्ष द्या, एक तर हा कॉलम इंटरचेंज करून सबस्ट्रॅक्शन करा तरी चालतंय, किंवा सबस्ट्रॅक्शन करून कॉलम इंटरचेंज करा तरी चालतंय, तुमच्यावर डिपेंड आहे. मी काय करतो, सबस्ट्रॅक्शन करतो पहिल्यांदा, मग कॉलम इंटरचेंज करतो. मग जर मला इथं 1 पाहिजे 3च्या जागेवरती, तर मला याचा अर्थ तिसऱ्या कॉलम मध्ये बदल करायचा आहे. तिसऱ्या कॉलम मध्ये काय बदल करायचा आहे, तर C3 मधून C2 मायनस करायचा आहे. असं का करतोय आपण, 3 - 2 केल्यानंतर आन्सर येतं 1, आणि मला पाहिजे 1. यासाठी इथं मी 3 मधून 2 मायनस करण्यासाठी C3 - C2 केलं. करेक्ट आहे. बदल कशात करायचा आहे, C3 मध्ये. मग बघा आता ऐका, A इनवर्स तिसऱ्या कॉलम मध्ये बदल आहे ना, 1 0 1 तसंच लिहा, 0 2 2 तसंच लिहा, इक्वल टू पुढं 1 0 0 0 1 0. करेक्ट आहे, ओके. आता शांतपणे लक्ष द्या, बघा पुन्हा एकदा तेच कॅल्क्युलेशन करूयात आपण. C3 किती आहे बघा इथं 0, C2 किती आहे 0, इथे येणार 0. C3 किती आहे 3, C2 किती आहे 2, 3 - 2 1 येणार. C3 किती आहे 0 मायनस C2 किती आहे 2, आन्सर आलं -2. करेक्ट आहे, ओके. आता नेक्स्ट या बाजूला बघा, C3 किती आहे -1, C2 किती आहे तुमच्या इकडं 0 -0, म्हणजे इथं आलं -1. C3 किती आहे 0, मध्ये साइन कोणतं आहे मायनस. C2 किती आहे इथं 1, किती आन्सर येणार आहे -1, आन्सर आलं -1. C3 किती आहे इथं 1, C2 किती आहे 0, म्हणजे इथं 1च येणार आहे. करेक्ट पर्यंत, ठीक आहे. पण हा 1 मला इथं पाहिजे 2च्या जागेवरती, याचा अर्थ कॉलम इंटरचेंज करायला लागेल मला. मग मी कसं लिहिणार आहे लिहिताना, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की C2 इंटरचेंज बाय C3, C2 इंटरचेंज बाय C3. मग बघा A इनवर्स 1 0 1 तसंच येणार आहे. बघा 0 1 -2 0 2 2 येणार इथं, आला का इथं 1. ठीक आहे, जो बदल इकडे केलाय तो तिकडे करा. 1 0 0 तसंच राहील, C2 C3 म्हणजे -1 -1 1 येणार, 0 1 0 येणार आहे. हे कॉलम इंटरचेंज झाले, यामध्ये काय शंका आहे का, नाही. ठीक आहे. आता ह्या 1चा वापर करून, या 1चा वापर करून या पोझिशनला इथं आणि या पोझिशनला 0 आणायचे. ठीक आहे, मग ऑलरेडी इथं 0 आहे, आणायची गरज आहे का, नाही. मग तुम्हाला इथं 0 आणायचा आहे, कसा आणणार 0, तर तिसऱ्या कॉलम मध्ये 0 आणायचा आहे. याचा अर्थ बदल इथं पण तिसऱ्या कॉलम मध्ये, मग तिसऱ्या कॉलम मध्ये बदल आहे. किती नंबर आहे 2 ना, मग बघा C3 लिहिला म्हणजे मी इथं 2 लिहिला. कशाचा वापर करायचा आहे, C2 चा वापर करायचा आहे, म्हणजे ह्या 1चा वापर करायचा आहे. हा 1 दुसऱ्या कॉलम मध्ये म्हणून C2. बरं, इथं जेवढा नंबर आहे तेवढ्या टाइम्स इथं मल्टिप्लाय करायचं. इथं 2 असेल तर 2 नच मल्टिप्लाय करायचं. बरं, इथं प्लस असेल की इथं द्यायचं मायनस साईन, कळलं का, इथं मायनस असेल तर इथं दिलं असतं आपण प्लस साईन. ठीक आहे, ओके. पुढं A इनवर्स. आता मला सांगा बदल कशात आहे, तिसऱ्या कॉलम मध्ये, म्हणजे पहिला आणि दुसरा तसंच राहणार आहे. 1 0 1 0 1 -2 इक्वल टू पुढे काय येणार सांगा, 1 0 0 -1 -1 1. ठीक आहे, ओके. आता बघा ऐका, लक्ष द्या. C3 किती आहे 0, C2 किती आहे 0, म्हणजे इथे किती येणार 0. C3 किती आहे 2 मायनस 2 इंटू C2 किती आहे बघा इथं 1, 2 - 2 किती आलं 0. करेक्ट आहे का, ओके. पुढं C3 किती आहे इथं 2 आणि मायनस 2 इंटू C2 किती आहे -2, म्हणजे किती आन्सर आलं बघा इथं 2 + 4 आलं, म्हणजे किती आलं 6 आलं, म्हणजे या ठिकाणी किती येणार आहे 6 येणार आहे. करेक्ट, ओके. मग आता सेम बदल आपण इथं पण करूयात या बाजूला, पण याचं कॅल्क्युलेशन मी इकडे घेतो. बघा C3 किती आहे इथं 0, ठीक आहे, मायनस मध्ये साइन मायनस आलं, 2 इंटू C2 किती आहे -1, म्हणजे किती आलं +2 आलं, कारण -2 इंटू -1 इथे येणार आहे +2. करेक्ट, ओके. बरं, C3 किती आहे इथं 1, इथं आलं 1. C3 मायनस मध्ये साइन मायनस 2 इंटू C2 किती आहे -1, म्हणजे इथं किती आलं 1 + 2 3, म्हणजे इथं आलं 3. करेक्ट. त्यानंतर C3 किती आहे बघा इथं 0, म्हणजे इथं आलं 0, मध्ये साइन कोणतं आहे मायनस आलं 2 इंटू C2 किती आहे सांगा इथं 1, म्हणजे आन्सर आलं -2, म्हणजे इथं आलं -2. करेक्ट इथपर्यंत, ठीक आहे. म्हणजे ह्या 1चा वापर करून इथं 0 आणायचा, इथं ऑलरेडी होता. आता या स्टेप नंतर इथं 1 आला, इथं 0 आला, इथं 0 आला की ह्या 6च्या जागेवरती मला 1 आणायचा आहे, त्याशिवाय मला पुढे जाता येत नाही. आता इथं 1 कसा आणायचा, इथं आणला आपण, ठीक आहे, सबस्ट्रॅक्शन वगैरे करून. इथं 1 कसा आणायचा, मग लक्षात ठेवायचं इथं 1 आणताना तिसऱ्या कॉलमला इथं जो नंबर आहे त्या नंबरनं पूर्णपणे डिवाइड करायचं, मग आपलं ऑपरेशन काय येणार आहे, नीट लक्ष देतात. आतापर्यंत ही स्टेप
लक्षात आले असेल आता तुमच्या पूर्णपणे. काय करायचंय, C3 ला 6 ने डिवाइड करायचंय. C3 डिवाइडेड बाय 6. मग आता नीट लक्ष द्या. A इनवर्स तर स्क्वेअर ब्रॅकेट 1 0 0 0 1 0 1 -2 आणि ह्याला जर 6 ला 6 ने डिवाइड केला असता आन्सर किती येणार 1. बरोबर आहे का? म्हणजे 0 0 किती येणार 1 इक्वल टू पुढं 0 1 0 0 1 0 0 -1 -1 1 इथे आलं 2/6. बघा ऐका आता या ठिकाणी किती येणार आहे 2/6 येणार आहे. बरोबर आहे का? या ठिकाणी किती येणार आहे 3/6 येणार आहे. या ठिकाणी किती येणार आहे -2/6 येणार आहे. कारण ह्या कॉलमला डिवाइड करतो ना आपण. ठीक आहे. आता हे मी सेपरेटली का लिहिले त्याचं कारण सांगतो. सिम्प्लिफाय करायचं आपल्याला. नंबर छोटे झाले की कॅल्क्युलेशनला बरं पडते. मग आता 2/6 डिवाइड करा 1/3 डिवाइड करा 1/2 डिवाइड करा -1/3. म्हणजे डिवाइड केल्यानंतर जे कॅल्क्युलेशन येते ते तिथे ऍड करायचं आपल्याला. कळलं तुम्हाला? म्हणजे इथे काय होणार बघा त्या कॉलम मध्ये इथे येणार 1/3 इथे येणार 1/2. ठीक आहे. इथे येणार -1/3 या पद्धतीने. आता गेला फ्रॅक्शन मध्ये. इथून पुढे लय जपून कॅल्क्युलेशन करायचं कारण चुका इथनं पुढे होतात. इथपर्यंत कॅल्क्युलेशन तुमचं चांगलं असू शकतंय. चूक इथं होणार आहे पुढे. तर हळूहळू करायचं शांतपणे. 1 आलं. ठीक आहे. ओके. आता ह्या 1 चा वापर करून या पोझिशनला आणि या पोझिशनला 0 आणायचा आहे. कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून. कसा आणायचा? तर पहिल्यांदा आपण या पोझिशनला 0 आणूयात. म्हणजे कुठल्या कॉलमला 0 आणणार आहे आपण? दुसऱ्या. बदल कशात होणार आहे? दुसऱ्या कॉलम मध्ये म्हणजे C2. बरं जो C2 आहे तो किती आहे -2 आहे. -2 आहे म्हणजे आपल्याला काय केलं पाहिजे प्लस आणि इथं नंबर किती आहे 2 म्हणजे मला पण 2 टाइम्स केली पाहिजे. कुणाची? तर इथं घेताना C3 घ्यावा लागतो आपल्याला. म्हणजे इथं C3 चे 2 टाइम्स करायचे. करेक्ट आहे? ओके. मग आता इथे काय होणार बघा A इनवर्स. ह्या कॉलम मध्ये इथं 0 आणताना ह्याच 1 चा वापर करायचा आहे म्हणजे C3 चाच करायचा आहे. हे डोक्यात ठेवायचं. या स्टेप्स आहेत. ठीक आहे. या कॉलम मध्ये 0 आणताना याच 1 चा वापर करायचा आहे. या कॉलम मध्ये पहिला 0 आणताना याच 1 चा वापर करायचा आहे. हे डोक्यात ठेवायचं पूर्णपणे. मग आता बदल कशात आहे? दुसऱ्या कॉलम मध्ये. म्हणजे 1 0 1 0 0 1 तसंच राहणार आहे. 1 0 0 1/3 1/2 -1/3 हे तसंच राहणार आहे. ठीक आहे. ओके. आता शांतपणे बदल लक्ष द्या. माझ्या मते इथं फक्त काय होणार आहे इथं 0च येणार इथं 1च येणार आणि इथं पण 0च येणार आहे. कॅल्क्युलेशन करून बघा. मेन बदल इथला आहे. इथलं कॅल्क्युलेशन इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता शांतपणे बघा C2 बघा C2 किती आहे -1. ठीक आहे. मध्ये साइन कोणतं आहे प्लस 2 इंटू C3 C3 किती आहे 1/3. म्हणजे हे कॅल्क्युलेशन मी करून दाखवतो. -1 प्लस 2/3. मग कॅल्क्युलेशन कसं होतं? त्या 3 न -1 ला मल्टिप्लाय करा. आन्सर आलं -3 प्लस 2 अपॉन किती आलं 3. -3 प्लस 2 -1 अपॉन किती आलं 3. म्हणजे -1/3. म्हणजे इथं मी लिहिणार -1/3. करेक्ट आहे? ओके. त्यानंतर पुढं काय येते बघा इथं. तर आता नेक्स्ट C2 किती आहे -1. ठीक आहे. प्लस 2 इंटू C3 किती आहे 1/2. ठीक आहे. म्हणजे ह्या 2 ला हा 2 काय झाला कॅन्सल. -1 प्लस 1 किती आलं -1 प्लस 1 0. म्हणजे इथे येणार आहे 0. करेक्ट आहे? ओके. पुढं आता बघा C2 किती आहे इथं 1 म्हणजे इथं आलं 1. मध्ये साइन कोणतं आहे प्लस 2 इंटू C3 किती आलं -1/3. पुन्हा तेच 1 2 इंटू -1 -2/3 आलं इथं. क्रॉस मल्टिप्लाय करा 3 इंटू 1 किती येणार आहे 3 येणार. मध्ये साइन -2 आणि खाली किती येणार आहे 3 येणार आहे. 3 - 2 किती आलं 1/3 पॉझिटिव्ह मध्ये. त्याचा अर्थ इथं आन्सर आलं 1/3. करेक्ट इथपर्यंत? ठीक आहे. ओके. म्हणजे हे कॅल्क्युलेशन पण हळूहळू लक्षात आलंय तुमच्या. क्रॉस मल्टिप्लिकेशनचा पण पार्ट लक्षात आलाय तुमच्या पूर्णपणे. ओके. आता याच्या पुढचा पार्ट. इथं 0 झालं. आता इथं 0 आणायचं. कितवा कॉलम आहे पहिला. इथं कितवा काय नंबर आहे 1. इथं पण काय नंबर आहे 1. 1 - 1 0. त्यामुळे इथं काय मल्टिप्लाय करायची गरज लागेल का? नाही. मग इथं काय करणार बदल पहिल्या कॉलम मध्ये त्यात बदल करायचे ते पहिल्यांदा मायनस इथं काय C3 कारण C1 पण 1 आहे C3 पण 1 आहे. 1 - 1 0 येऊ शकतं. ठीक आहे. ओके. बदल पहिल्या कॉलम मध्ये A इनवर्स इन मॅट्रिक्स C1 आहे 0 1 0 0 0 1 इक्वल टू इथं पण बघा इथं जर व्यवस्थित लिहून घेऊया आता -1/3 0 1/3 1/3 1/2 -1/3. ठीक आहे. या पद्धतीने जर मोठा घेतला. आता नीट बघितलं तर इथं 0 येणार बाकी कुठे बदल होणार आहेत का? नाही. म्हणजे काय होणार 1 0 0 म्हणजे हा आयडेंटिटी मॅट्रिक्स तयार होणार आहे. कळलं का? मेन कॅल्क्युलेशन आपल्याला इथलं आहे. ठीक आहे. बघा आता शांतपणे हळूहळू करूयात. काय आपल्याला गडबड नाही. लक्ष द्या. C1 ची व्हॅल्यू किती आहे 1 लिहिलं 1. मध्ये जाऊन कोणतं आहे मायनस C3 किती आहे 1/3. चला करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 1 चा 3 मध्ये साइन मायनस इथं याला 1 अपॉन खाली किती लिहायचा 3 3 - 1 2 2/3 म्हणजे इथं आलं 2/3. करेक्ट आहे? ओके.
नेक्स्ट C1 किती आहे 0, हे मात्र सोपं आहे 0 मायनस C3 1/2 आन्सर आलं -1/2 म्हणजे ते येणार -1/2. C1 किती आहे 0 मध्ये साइन कोणतं मायनस C3 किती आहे बघा बरं इथं -1/3. मग मायनस मायनस काय होणार +1/3 म्हणजे आन्सर किती येणार इथं +1/3. हे झालं कॅल्क्युलेशन. आता हळूहळू आपण बघूया दादा. तुम्हाला माहिती आहे ह्या स्टेप नंतर आपण काय लिहितो A इनव्हर्स लिहितो इक्वल टू 2/3 -1/3 1/3 -1/2 0 1/2 पुढं 1/3 1/3 -1/3. एवढं जरी ठेवलं तरी चालतंय, फुल मार्क भेटणार आहे तुम्हाला. ठीक आहे, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन प्रमाणे. आता हा क्वेश्चन तुम्हाला व्हिडिओ पॉज करून लक्षात आला असेल. एकदा बघून सोडवा, एकदा न बघता सोडवा. न बघता सोडून कॅल्क्युलेशन बरोबर येते का बघा, कारण हे चेक करणं इम्पॉर्टंट आहे. मी पहिल्यांदा पण सांगितलं तुम्हाला या सगळ्या स्टेप्स समजायला सोप्या आहेत, कॅल्क्युलेशन करायला अवघड आहे, वेळ जाणार तुमचा. ठीक आहे, त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. त्या व्हिडिओच्या अगोदरच्या ज्या काही लिंक्स आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्यात, त्या नक्की तुम्ही बघा, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होऊन जाईल. आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन मिळत जातील आणि त्याचा फायदा सगळ्यांनाच होईल. ठीक आहे, धन्यवाद.